सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत परिसर. या अंतर्गत ऐकणार आहोत निसर्ग जागृती याविषयी. याचं लेखन केले डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. ऐकूया परिसर. निसर्ग मित्रांनो, आपल्याला आपल्या परिसरातील झाडांची पानं, खोडं, साली, फुलं यापासून काही आकर्षक वॉलपेपर तयार करता येतील. चित्रकला हा विषय निसर्गाशी अत्यंत जवळचा आहे. तुम्ही डाळी, बिया, बटाटा, भेंडी, कांदा यांच्या सहाय्यानं काही चित्र बनवलीही असतील. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आपण निरीक्षण केलं असेल. यातलीच एक कला आहे ती म्हणजे लीफ पेंटिंग. यात वेगवेगळ्या प्रकारची हिरव्या रंगाची किंवा वाळलेली पानं, पिंपळासारखी जाळीदार पानं, सागाची मोठी पानं घेऊन त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं आकर्षक पेंटिंग साध्या कलरनंही करता येऊ शकतं. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी, त्यातली निरीक्षणं करण्यासाठी आपल्याला पेंटिंग करता यायला पाहिजे. दुसरा प्रकार आहे काष्ठशिल्प. म्हणजे वेगवेगळी लाकडं आणि त्यातून तुम्हाला विविध आकार शोधावे लागतात. त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला माकडं, हरणं, एखादा पक्षी, साप, कोल्हा, वाघ, हत्ती दिसत असल्याची जाणीव तुम्हाला होईल. तुम्हाला अनेकदा विशिष्ट अशी रचनाही मिळू शकेल. त्या काष्ठशिल्पाला टचवूड देऊन तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं घरामध्ये शोपीस म्हणून ठेवू शकता. रॉक पेंटिंग ही अजून एक कला आहे. ही साधी गोष्ट आहे. नदीला किंवा ओढ्याला गेल्यानंतर तुम्हाला छोटे मोठे दगड दिसतील. अशा कोणत्याही दगडावर तुम्ही पेंटिंग करू शकता. त्यातनं तुम्हाला छोटी गोल दगडं दिसतील. तर तुम्ही बीटलसारखे किडे मकोडे तयार करू शकता. रंगवून एखादा खेकडा तयार करू शकता किंवा एखादा पक्षी तयार करू शकता, प्राणी तयार करू शकता. त्या दगडाला तुम्ही वरून रंग देणार आहात. अशी छोटी रॉक पेंटिंग करायला जर आपण शिकलो तर भेट देण्यासाठी सुंदर कलाकृती बनू शकते. निसर्गप्रेमी म्हणून आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी या सगळ्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या वनस्पतींच्या फळांच्या साली असतील, फोलपाटं असतील, यातून सुद्धा तुम्हाला काही कलात्मक गोष्टी तयार होऊ शकतात. प्लास्टिक बॉटल पेंटिंग करून तुम्ही त्याच्यामध्ये छोटी छोटी फुलझाडं लावू शकता. आदिवासींनी निसर्गाच्या जवळ जाऊन हे पेंटिंग केलेलं असतं. आपणही सुट्टीमध्ये नैसर्गिक रंग तयार करायला शिकू शकतो आणि ते रंग पांढऱ्या कपड्याला देऊन बघितले तर धुतल्यानंतर ते रंग जातील, पण ते घट्ट बसण्यासाठी त्याच्यामध्ये तुरटी, हिरडा, बेहडा, मीठ असं टाकून प्रयोग करून तुम्ही बघू शकता की हे रंग पक्के कसे बसू शकतील. पूर्वीच्या काळी चुना देताना त्याच्यामध्ये टाकलं जायचं. पाऊस असला तरी तो रंग जायचा नाही. श्रोतेहो, कागदाच्या लगद्याच्या साहाय्यानं आपण मुखवटेही तयार करू शकतो. निसर्गाजवळ जाण्याचा हा एक मार्ग आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचे मुखवटे आपण करू शकता. त्याचबरोबर हँडमेड कागदाची निर्मितीही आपण करू शकता. कागदाचा लगदा एखाद्या पाटाखाली ठेवून प्रेस केला आणि वळवला तर तुम्हाला हँडमेड कागद बनवता येईल. पेन्सिलच्या साहाय्यानं किंवा पेनच्या साहाय्यानं तुम्ही त्यावर चित्र काढू शकता. तुम्ही निसर्गामध्ये दिसणारी झाडं, किडे, फुलपाखरू, पक्षी यांचीही चित्र काढू शकता. मग तुम्हाला त्यातला खूप आनंद घेता येईल आणि निसर्ग तुम्हाला अनुभवता येईल. तेव्हा निसर्ग निरीक्षणातून कला जोपासूया. श्रोतेहो, आपण ऐकत होतात परिसर. या अंतर्गत निसर्ग जागृती याविषयीची माहिती. याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.